निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला अटक करण्यात आली आहे। तर गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता। तर सचिन घायवळला राजस्थानमधून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी आता समोर येते आहे। सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता। पुणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता आणि आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सचिन घायवळला राजस्थानमधून अटक केली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन घायवळचा शोध सुरू होता आणि आता ही मोठी बातमी समोर येते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, काय अधिकची माहिती? प्रियंका, गेले वर्षभर जवळपास सचिन घायवळ हा पुणे पोलिसांना गुंगारा देत होता। निलेश घायवळ याच्या टोळीनं कोथरूड परिसरामध्ये फायरिंग केल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। पोलिसांनी निलेश घायवळवरती आणि सचिन घायवळवरती मोका अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। हत्येच्या प्रयत्नाचे, त्याच्याबरोबर खंडणीचे आणि मालमत्ता बळकावल्याचे। या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळ हा आधीच परदेशात असल्याची माहिती मिळालेली होती। त्यानंतर त्याला लुकआउट नोटीस काढण्यात आली, मात्र अजूनपर्यंत पुणे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। दुसरीकडे सचिन घायवळ याच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झालेला होता। आता गेल्या वर्षभर पोलीस त्याच्या शोधामध्ये होते। शेवटी राजस्थानमधून त्याला गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे। रात्री उशिरा त्याला अटक केल्याची माहिती मिळते। त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। गुन्हे शाखेचा युनिट 1 जे त्यांनी ही कारवाई केली अशी प्राथमिक माहिती मिळते। नेमकी कुठून कशी अटक झाली याबाबत अजून पोलिसांकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र गेले वर्षभर पोलीस सचिन घायवळच्या मागावरती होते। अखेर सचिन घायवळ याला अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती, न्यूज 18 मराठीनं सचिन घायवळ याला पिस्तूल परवाना दिल्या प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्र्यांचा समावेश असल्याची बातमी दिलेली होती आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली होती। तेव्हापासून पोलिसांनी सचिन घायवळ याचा शोध जो आहे तो अत्यंत जोरात घ्यायला सुरुवात केलेली होती। मात्र प्रत्यक्षात वर्षभर पोलिसांना तो गुंगारा देण्यात यशस्वी ठरला। अखेर काल रात्री त्याला सचिन घायवळला राजस्थानमधून अटक करण्यात आलेली आहे। निश्चितच वैभव, या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही अपडेट्स असतील तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत। माहितीसाठी धन्यवाद।